नमस्कार, मी सुनील माधुरे. आपण पाहतात STV 125 न्यूज चॅनल. आज आपण आहोत देगलूर येथे आणि देगलूर येथे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत प्रियाजी बंदमोर. हे विद्यार्थ्यांसाठी स्कूटीचे क्लासेस घेतात. अगदी नांदेडच्या धर्तीवर ते या ठिकाणी क्लासेस घेतात आणि उत्तम प्रकारे ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात की स्कूटी कशी चालवायची. तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया की ते निश्चित कशा प्रकारे शिकवतात. तर मला सांगा की तुमचे जे क्लासेस आहेत तर किती दिवसापासून सुरू आहेत? माझे गेल्या 1 वर्षापासून क्लासेस सुरू आहेत. मी गेल्या वर्षी 8 मार्च महिला दिनानिमित्त हे कार्य सुरू केलंय. मला खूप दिवसापासून देगलूर मध्ये काहीतरी नवीन चालू करायचं होतं जे विशेष महिलांसाठी असावं, त्याच्यामध्ये कोणाचा दबाव नसावा किंवा कोणाच्या खाली अंडर मध्ये नसावं, असं वेगळं काहीतरी करायचं होतं. मी अशी ट्रेनिंग सुद्धा नांदेड वरून घेऊन आले की कशी ट्रेनिंग स्कूटी शिकवायची लेडीजला द्यायला पाहिजे हे प्रॉपर प्रशिक्षण घेऊन मी देगलूर मध्ये आलेली आहे. त्या पद्धतीने ह्या गेल्या 1.25 वर्षामध्ये माझ्याकडे 150च्या वरून स्टुडंट झाले. हालाकी 80च्या वरती लेडीज गाडी स्कूटी नांदेडला चालवतात. ह्याच्यामध्ये माझ्याकडनं 3 जणी पुण्यातल्या शिकलेल्या आहेत, 1 जण जळकोटची आहे, 2 लोह्याच्या आहेत. अशा बाहेरच्या सुद्धा बायका किंवा मुली माझ्याकडे येऊन स्कूटी शिकतात. त्याचा मला खूप अभिमान आहे की मी देगलूर मध्ये हे कार्य चालू केले. इथले जुकलची पण 1 जण ताई गाडी शिकून गेलेले आहेत. अशा बाहेरच्या येऊन देगलूर मधल्या जवळपास करखेडच्या वगैरे सुद्धा खेडेगावावर सुद्धा बायका येतात. तर जवळपास 150 विद्यार्थी आपल्याकडे आजपर्यंत शिकलेले आहेत. तर मला सांगा, ज्यांना सायकल येत नाही मग त्यांना तुम्ही हँडलिंग कशा प्रकारे शिकवता? एक प्रोसेस आहे ते स्कूटी शिकवण्याचा. डायरेक्ट गाडी चालू करून सुद्धा मी देत नाही. तुम्हाला पहिले काही दिवसाचं प्रशिक्षण आहे. 15 दिवसाचा प्रॉपर क्लास असतो आपला. 15 दिवसामध्ये 2 दिवस पुशिंग असते, जे बंद गाडी करून तुम्हाला ढकलायची. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित बॅलन्स येईल, तुम्हाला गाडी कशी ढकलायची, तुम्हाला गाडीचा अंदाज येतो, हँडल कसं टेक करायचंय, तुम्हाला टर्न कसं करायचं हे त्या पुशिंग मध्ये 2 दिवसात. पुढचे 2 किंवा 3 दिवस तुम्हाला एक्सिलेटर, त्याच्यामध्ये एक्सिलेटर स्टेबल कमी जास्त, ब्रेक हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये शिकवलं जाते. जेव्हा गाडी चालवायची वेळ येते तेव्हा मी तुम्हाला गाडी मागणं कव्हर करते. तुम्ही गाडीवर सेल्फ बसलेले असता आणि मी मागणं गाडी कव्हर करते. कशी चालवायची हे अगोदर मी चालवून दाखवणार, त्या पद्धतीने तुम्ही पुढे चालवणार आणि पूर्ण टाइम मी तुमच्या सोबत असते. गाडीची स्पीड वाढणार नाही. आतापर्यंत माझ्याकडे एकही पडली नाही आणि गाडीला सुद्धा क्रॅश झालं नाही. असे माझ्याकडे स्टुडंट आहेत. हाली की आताही सुद्धा माझी क्लास चालू आहे. तुम्ही त्यांना पण विचारू शकता. कॅमेरा पाहू शकता की या ठिकाणी जे स्टुडंट आहेत त्यांचे या ठिकाणी स्टुडंट थांबलेले आहेत. तर किती दिवसाचा आपला क्लासेस असतो या ठिकाणी? मोस्टली 15 दिवसात खूप जणी चालवतात. आता काही जणांचं कसं असते की आमच्याकडे कोणीच नाहीये, त्यामुळे ते एक महिने चालवतात. त्याच्यामध्ये मी माझ्याकडे कॉलनीमध्ये गाडी शिकवते. हे सगळे टर्निंग, स्पीड ब्रेकर, स्ट्रेट चालवणं हे सगळे मी त्याच्यामध्ये घेते तुम्हाला. आणि हायवे सुद्धा चालवून घेते. प्रॉपर हायवे पूर्ण गोविंद माधव ते जुनं बस स्टँड, शिवाजी पुतळा इथपर्यंत घेते. दिवस बाकी असेल तर नवीन बस स्टँड पासून ते पूर्ण गोविंद माधव रिसॉर्ट पर्यंत गाडी सेल्फ तुम्ही चालवता. जोपर्यंत माझी खात्री होणार नाही तोपर्यंत मी प्रॉपर हायवे देत नाही. असंच नाही की तुम्ही मला चालवायला द्या, असंही नाही. जे मला जे ठरेल त्याच पद्धतीने मी घेणार. आता काही विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येतो की त्यांना हँडलच करता येत नाही, कारण ते सायकलच ऑलरेडी शिकले. माझ्याकडे 100, 120, 30 जण सेल्फ शिकले, म्हणजे त्यांना सायकल येत असेल. पण जे 100च्या वरती आहेत त्यांना सायकल येत नाही. आता मोस्टली ह्या ताई आहेत, सीमा ह्या ताई आहेत, ह्यांना सायकल वगैरे काहीच येत नव्हती. ह्यांना सुद्धा मी या ठिकाणी यावं. ज्या काही महिला असतील, मुली असतील, त्यांनी या ठिकाणी निश्चित येऊन गाडी शिकावी आणि खूप चांगलं कमी वेळात या ठिकाणी मॅडम गाडी शिकवतात. तर आपण मला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.